अमरावतीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरणात प्रचंड गरमागरमी आहे। भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी नुकतीच अमरावतीत भेट देऊन सभा घेतली। तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही सोमवारी मोठी सभा घेतली। या सभेवेळी शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळावर टीका केली। या टीकेमध्ये 2019च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा पॅटर्न दिसून आला। पवार नेमकं काय बोलले, त्याचे राजकीय संदर्भ आणि परिणाम काय होतील याविषयी चर्चा करणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी। 2019च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून गेले। मात्र त्यानंतर 5च महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। साताऱ्यात पोटनिवडणूक लागली। विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक लढली गेली। यावेळी उदयनराजे यांचा सामना श्रीनिवास पाटील यांच्याशी झाला। श्रीनिवास पाटील आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ साताऱ्यात शरद पवार यांनी शेवटची सभा घेतली। ही सभा ऐतिहासिक ठरली। सभा सुरू असतानाच धो-धो पाऊस आला आणि त्या पावसात भिजत शरद पवारांनी एक विधान केलं। उदयनराजे भोसले यांना तिकीट दिलं ही माझी चूक होती, ती चूक सुधारण्याची संधी मला द्या। श्रीनिवास पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। या भाषणावेळी श्रीनिवास पाटील पवार यांच्या बाजूलाच उभे होते। पवारांच्या भाषणामुळे श्रीनिवास पाटील यांना उदयनराजे यांच्यावर कडी करणं सोपं गेलं होतं। श्रीनिवास पाटील 87,000च्या मताधिक्यानं निवडून आले होते। त्या पोटनिवडणुकीची चर्चा देशभरात झाली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत असंच आवाहन शरद पवार यांनी अमरावतीत केलंय। 2019ला नवनीत राणा त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढल्या होत्या। त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता। त्यावेळी नवनीत राणा यांना पाठिंबा देण्याचं आवाहन शरद पवारांनी 3 ते 4 सभांमध्ये केलं होतं। जिंकल्यानंतर राणा यांनी शरद पवार यांचे आभार मानले। मात्र त्यानंतर 2च महिन्यात त्या भाजपचं कौतुक करायला लागल्या। फडणवीस आणि मोदी यांचं कौतुक करायला लागल्या। मागील 5 वर्षातही जेव्हा जेव्हा शरद पवार यांचा विषय निघाला तेव्हा राणा यांनी पवार यांचं कौतुकच केलं। मात्र याच काळात त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि अमरावतीमधील काँग्रेसच्या नेत्यांवर शेलक्या भाषेत टीकाही केली। मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर जात हनुमान चालीसा पठण करण्याचं तसंच ठाकरेंच्या निर्णयावर वारंवार टीका करण्याचं काम राणांनी केलं। 2024च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे भाजप पक्षात प्रवेश केला। त्यांच्या विरोधात सध्या काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे, रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराज आंबेडकर आणि प्रहार या बच्चू कडूंच्या पक्षातर्फे दिनेश बुब निवडणूक रिंगणात उभे ठाकलेत। सोमवारी अमरावतीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली। शरद पवार यांनी 2019ला नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन मी चूक केली असं जाहीरपणे कबूल केलं। शिवाय या निवडणुकीत बळवंत वानखेडे या संघर्षातून वर आलेल्या आणि तळागाळातील लोकांविषयी आस्था असलेल्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं। या आवाहनाला लोक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं रंजक असणार आहे। अमरावती लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला असता बडनेरा येथे नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे एकमेव त्यांच्या समर्थनार्थ असलेले आमदार आहेत। तिवसा, दर्यापूर आणि अमरावती या भागात काँग्रेसचे आमदार आहेत, तर अचलपूर आणि मेळघाट भागात प्रहार पक्षाचे आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार या भागात नसला तरी शरद पवार यांच्या शब्दाला इथे किंमत आहे। साताऱ्यात जो पॅटर्न यशस्वी झाला तोच पॅटर्न पवार अमरावतीला राबू पाहतात। याशिवाय प्रहार पक्ष महायुतीत असला तरी त्यांनी दिनेश बुब यांना राणा यांच्या विरोधात उभं केलंय। या सगळ्या परिस्थितीत नवनीत राणा या आता चक्रव्यूहात अडकल्यात। एका बाजूला महाविकास आघाडीने केलेली कोंडी आणि दुसऱ्या बाजूला प्रहार पक्षाकडून होणारं मतविभाजनाचा फटका राणा यांना बसू शकतो असं म्हटलं जातंय। पण शेवटी सातारा हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। जो रिस्पॉन्स 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीत सातारकरांनी पवारांना दिला तोच रिस्पॉन्स अमरावतीकर, पवार आणि एकूणच महाविकास आघाडीला देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, अमरावतीकर कुणाच्या बाजूने कौल देतील? शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला ताकद देत उभं केलेलं चक्रव्यूह नवनीत राणा भेदू शकतील का? कोण होईल अमरावतीचा पुढचा खासदार? नवनीत राणा, बळवंत वानखेडे, दिनेश बुब की मग आनंदराज आंबेडकर?
तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना? नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहतंय ते. सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.